नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास या बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि सगळ्यात पहिल्यांदा बातमी राष्ट्रवादीच्या बैठकीमधून. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली जागा वाटपाची चर्चा रखडलेली असताना राष्ट्रवादीनं मात्र लोकसभेचे आपले उमेदवार निश्चित करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक बैठक बोलावलेली आहे आणि ती बैठक सध्या सुरू आहे. आज आणि उद्या ही बैठक मुंबईमध्ये होतीये. बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सामील झालेले आहेत. देशामध्ये 4 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला, मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या 4 जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय झाला आणि त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाहीये. देशात जे होतं ते राज्यात होईलच असं नाही, तरीही या स्थितीमध्ये अधिक आत्मविश्वासानं लोकांसमोर गेलं पाहिजे असं शरद पवार यांनी या बैठकीत म्हटलंय. तसंच यापुढे आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी पवारांनी सांगितलंय. राज्यसभेची मार्चमध्ये जागा रिक्त होत आहे, तिथं जाण्यास आपली हरकत नसल्याचंही पवार म्हटलेत. या बैठकीमध्ये बोलताना आर पाटील यांनी काँग्रेसला सुनावले, आघाडी करायची असेल तर या संदर्भातला निर्णय लवकरच व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच उमेदवार निवडीचे सर्व अधिकार हे शरद पवारांना द्या अशी मागणीही आर पाटील यांनी या बैठकीत केली. तर ज्या मंत्र्यांना साहेब लोकसभेची उमेदवारी देतील त्यांना निवडणूक लढवावीच लागेल. 15 वर्ष मंत्रिपद भोगलंय, मंत्र्यांचे फार लाड झालेत असा टोला मंत्र्यांना अजित पवार यांनी लगावलाय. आणि या संदर्भात आणखी चर्चा करूया. सध्या आमच्याबरोबर प्रतिनिधी आहेत दीपक भातुसे. दीपक, शरद पवारांनी जे म्हटलेलं आहे यापुढे निवडणूक लढवणार नाही आणि आणखी आत्मविश्वासानं आपल्याला पुढे गेलं पाहिजे लोकांच्या, काय काय नेमके पवार म्हटलेले आहेत, काय पवारांच्या सगळ्या वक्तव्याचा अर्थ घ्यायचा? अनुपमा, 4 राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्याविषयी एकतर पवारांबरोबर पक्षाच्या सर्वच नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि देशात जे वातावरण बदलते, एक तर आपचा प्रभाव आहे, त्याचबरोबर दुसरीकडे मोदी कोई निर्माण हो जाए या कोई घटना घट जाए एक्सीडेंटली और वो पूरे देश में लागू हो जाता है, ऐसी परिस्थिति नहीं. जब भी देश में कोई भी आंधी चली तो महाराष्ट्र में आके वो आंधी रुकी है. इस बार महाराष्ट्र फिर चाहे वो 77 का साल रहा हो, चाहे 79 का साल रहा हो, जब जब राजनीतिक परिवर्तन की बात देश में चली है महाराष्ट्र में उसका कोई भी असर नहीं हुआ. हमें पूर्ण विश्वास है कि पूरी ताकत से महाराष्ट्र में एनसीपी और कांग्रेस का गठबंधन चुनाव जीतेगा. ये बताइए कि कुछ बड़े नेताओं का कहना था कि एनसीपी अकेले भी चुनाव लड़ सकती है, तो क्या 2014 में कांग्रेस के साथ लेना अनिवार्य है कि आप अकेले भी जा सकते हैं? अलग लड़ने की कोई चर्चा नहीं हुई. हम पिछले 14 साल से महाराष्ट्र में कांग्रेस के साथ सत्ता चला रहे हैं. पिछले 10 साल से यूपीए के घटक पक्ष है और आगामी लोकसभा का चुनाव कांग्रेस पार्टी के साथ महाराष्ट्र में लड़ा जाएगा और पूरी ताकत से लड़के ज्यादा से ज्यादा सीटें जीतने का लक्ष्य बनाया है. अभी तक सही नहीं हुआ सीट बंटवारे का फॉर्मूला. भुजबल साहब ने अपने भाषण में बात छेड़ी थी, क्या लगता है आपको कांग्रेस में जिस पे अड़ी हुई है? डिलिमिटेशन के बाद 2009 में सीटों का नए तरीके से बंटवारा हुआ था. 2014 में कोई भी डिलिमिटेशन की घटना नहीं घटी है और 22 सीटों पे जहां पे हमने चुनाव लड़ा था उन्हीं सीटों पे हमारी तैयारी हो रही है. आगामी चंद दिनों में उम्मीदवारों का चयन होकर उसके नामों की घोषणा होगी. 22 रेशियो लेके चलेंगे कि 24-24 की भी मांग करेंगे? हम अगर हमारा साथी कमजोर हो जाए तो दबाव बनाकर ज्यादा सीट लेने की रणनीति या राजनीति में विश्वास नहीं रखते. उसूलों की राजनीति है. जो 1999 के आखिर में तय हुआ था फार्मूला, उसी फार्मूले के आधार पे ये भी लोकसभा चुनाव लड़ा जाएगा. 2014 का चुनाव 1999 के फार्मूले पे जो तय हुआ था उसी पे होगा. हमारा साथी कमजोर हो जाए और हम ज्यादा सीटें मांगे, इस राजनीति में हम विश्वास नहीं रखते. हम अपने उसूलों पे आप मानते हैं सीटें बढ़ानी चाहिए, लेकिन आप सीटें बढ़ाएंगे नहीं. आपका साथी कमजोर हो चुका है, आप मानते हैं आपका साथी कमजोर हो चुका है, सीटें आपकी बढ़नी चाहिए, लेकिन उसके बावजूद आप 22 सीटों पर अमल रहेंगे. पिछले 4 राज्यों के नतीजों के बाद कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी की परिस्थिति कमजोर हुई है. लेकिन महाराष्ट्र अलग तरह का राज्य है. महाराष्ट्र में कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, यहाँ पे जनता से जुड़ाव किसानों से हो, चाहे वो
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया या बैठकीनंतर आपण ऐकले. नवाब मलिक म्हणत होते की काँग्रेस कुठेतरी कमजोर झालेला आहे. 4 राज्यांमधले ज्या निवडणुकांचे निकाल आले त्यानंतर मात्र आपला साथीदार कमजोर झाला म्हणून आम्ही त्यांची साथ सोडणार नाही आहोत. तर पुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही काँग्रेस बरोबरच लढणार आणि 1999 ला जो फॉर्म्युला सेट झाला होता 22चा त्याचप्रमाणे आम्ही त्याच 22 जागांवर निवडणुका लढवणार आहोत असं सांगितलेलं आहे नवाब मलिक यांनी. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर संपर्कात आहेत दीपक भातुसे. दीपक, आपण ऐकलं नवाब मलिक काय म्हटले ते. पुन्हा एकदा आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया. शरद पवार त्यांनी बैठकीमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे. अनुमा, पवारांनी चिंता निश्चित व्यक्त केली की 4 राज्यांमध्ये जो काँग्रेसचा पराभव झालाय त्याबद्दल, परंतु त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार नाही असा विश्वास पवारांना आहे. कारण 4 राज्यातील निवडणुकांनंतर त्या निवडणुकीमध्ये आप आणि मोदीचा इफेक्ट होता. त्याच्यानंतरही महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, विशेषतः जिल्हा परिषदांच्या 4 निवडणुका झाल्या, त्या 4ही जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस जागा मिळालेल्या आहेत. इथे विरोधकांचा जराही परिणाम जाणवलेला नाहीये. त्यामुळे पवारांनी एकीकडे हा विश्वास व्यक्त केलाय की इतर देशांमध्ये इतर ठिकाणी जे होतं ते राज्यात होत नाही, राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तरीही कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं आणि आत्मविश्वासाने लोकांसमोर जायला हवं. या संपूर्ण भाषणामध्ये पवारांनी कार्यकर्त्यांचा आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. 1977 मध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु इंदिरा गांधींनी त्याच्या 2 वर्षानंतरच देशामध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता आणली आणि ज्या आत्मविश्वासाने इंदिरा गांधी निवडणुकीला सामोरं गेला तो आत्मविश्वास आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न पवारांनी केला. कारण आपल्याला माहिती आहे की भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जे मोठ्या प्रमाणावर आरोप झाले त्याच्यामुळे कुठेतरी एक खच्चीकरण होत आहे पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न संपूर्ण भाषणामध्ये पवारांनी केला. आणि विशेष मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची चर्चा झालेली नसतानाही राष्ट्रवादीने 22 जागांवर निवडणूक लढवण्याची ही तयारी सुरू केलेली आहे. या संदर्भात पवारांनी एक शब्दही आपल्या भाषणात काढला नाही. काँग्रेस विरोधात पवार बोलले नाहीत. उलट पक्षी काँग्रेसने ज्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरं जायला हवं तो आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला. अनुपमा. ठीक आहे दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीविषयी. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि जी एनसीपीची आता बैठक सुरू आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. पुढच्या निवडणुका ज्या आहेत लोकसभेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये राष्ट्रवादीची नेमकी व्यूहरचना काय असणार आहे, कुठल्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादी या निवडणुकींना सामोरं जाणार आहे, अधिक आत्मविश्वासाने लोकांसमोर गेलं पाहिजे असं पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिलेला आहे. याविषयी आणखी माहिती देत होते आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदर्श प्रकरणावर सारवासारव केली आहे. आदर्श प्रकरणामध्ये राजेश टोपे, सुनील तटकरे यांचा काही सहभाग नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. या दोघांना नाहक या प्रकरणामध्ये गोवण्यात येऊन पक्षाची बदनामी केली जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये फार अधिकार नसतात. कॅबिनेट मंत्री त्यांना बैठक घेण्याबाबत सांगतात, मात्र निर्णय प्रक्रियेत त्यांना अधिकार नसतात असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय. या पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची आज रायगडवर सभा झाली. रायगडावर दाखल होताच मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. पंतप्रधानांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर आजच्या सभेमध्ये मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र आजच्या सभेत मोदींनी राजकीय